पुत्रं विशालदेवस्य नित्यमुक्तिप्रदायकम् माल्हणी परमानन्दं वन्दे चक्रधरं विभुं वन्दे चक्रधरं विभुम्। सर्व साक्षी महाराष्ट्राच्या ऐतिहासिक भौगोलिक संदर्भाचे साक्षीदार सर्व साक्षी स्वामी श्री चक्रधर यांच्या अवतार कार्यातील काही पवित्र लीळांच्या भावछटा सर्व साक्षी। भडोच गुजरात मधील एक अतिप्राचीन असं ऐतिहासिक शहर, सुख समृद्धीने नटलेलं, वैभवाने शृंगारलेलं आणि आनंदाने बहरलेलं। ही राजा मल्लदेवाची राजधानी। सार वैभव मल्लदेवाच्या पायाशी लोळण घेत होतं, पण या वैभवातही एक उणेपण तेवढ्याच तीव्रतेने जाणवत होतं। बड ऋषींच्या शापामुळे राजा निपुत्रिक होता। राज्याला सुयोग्य वारस असावा म्हणून श्री सिंह राजपुत्राला राजाने दत्तक घेतलं, पण या मानसपुत्राचाही उज्ज्वल भविष्यकाळ बघण्याचं सौभाग्य मल्लदेवाला लाभलं नाही। श्री सिंहाच्या बालवयातच राजा मल्लदेव कालवश झाला। बाल युवराजाच्या संगोपनासह राज्याची संपूर्ण जबाबदारी विशालदेव प्रधानावर आली। एक अत्यंत स्वामिनिष्ठ, प्रजाहितदक्ष आणि बुद्धिमान असा प्रधान म्हणून विशालदेवाचा लौकिक होता। दुर्दैवाने युवराज सिंहाचं राजछत्रही याच बडोच नगरीला अधिक काळ लाभलं नाही आणि एका युद्धात श्री सिंहही मारला गेला। आता तर विशालदेवच बडोच नगरीचे सर्वेसर्वा झाले। विशालदेवालाही बराच काळपर्यंत पुत्रप्राप्ती झाली नव्हती आणि यावर उपाय म्हणून सपत्नीक वाराणसीला जायचं त्याने ठरवलं। वाराणसीला जात असताना रस्त्यामध्ये श्री दत्तात्रय प्रभूंचं अमोघ दर्शन विशालदेवाला घडलं। वरदहस्तामुळे विशालदेवास यथावकाश पुत्रप्राप्ती झाली। श्री दत्तात्रय प्रभूंचा कृपाप्रसाद म्हणजेच हरिपाल देव। पुढे चालून प्रभूंच्या कृपेने लाभलेला हा पुत्र अत्यंत पराक्रमी निघाला। एक वेळ यादव सम्राट श्री सिंघन देव याने गुजरातवर स्वारी केली असता या वेळी वीर पुत्रानं आपल्या अतुल अशा पराक्रमाने राजा सिंघनाला युद्धात धूळ चारली। आपल्या पुत्राचा पराक्रम बघून विशालदेव मनोमन सुखावले, पण हे पुत्र सौख्य त्यांना अधिक काळ लाभू शकलं नाही। या वीरपुत्राला अचानक आजाराने घेरलं आणि त्यातच हरिपाल देवाचा अंत झाला। बडोच नगरी पुन्हा एकदा शोकसागरात बुडून गेली। मंदिर कितीही भव्य असलं आणि शिखर कितीही उंच असलं तरी कळसाशिवाय ते थेटच चांडवायला लागतं। तसंच हरिपालाशिवाय संपूर्ण बडोच थेट पडलं। अंत्येष्टीसाठी हरिपालाचं प्रेत स्मशानात आणलं गेलं। चंद्राच्या चितेवर या वीरपुत्राचं निश्चेतन कलेवर ठेवण्यात आलं। अखेरचं पुत्र दर्शन घेण्यासाठी पिता विशालदेव चितेजवळ आले आणि काय आश्चर्य, एक अघटित घडलं। निश्चेतन कलेवर क्षणात सचेतन झालं। सभोवतालचं विश्व न्याहाळायला लागलं। याच क्षणी क्षणात प्रभू श्री चक्रधरांनी हरिपाल देहाचा स्वीकार करून परकाया प्रवेश केला आणि अवतार धारण करता क्षणी एक नवा इतिहास घडवला। जे पतीत होतं त्याला उठवलं, त्याला जागृत केलं। हाच तो स्वामी श्री चक्रधरांचा पतित अवतार। राजनगरीचा दिवसच पालटला। गुढ्या तोरणं उभारून रंगमाळिका सडा संमार्जन करून शृंगारलेली राजनगरी या वीरपुत्राच्या स्वागतासाठी सज्ज झाली। पतिराजाला औक्षण देण्यासाठी राणी कमलाई सुद्धा राजमहालासमोर उभी राहिली। हरिपालाच्या देह स्वीकाराबरोबरच प्रभू श्री चक्रधरांनी हरिपालाच्या पूर्व जीवनातील
स्वभाव धर्माचाही स्वीकार केला. हरिपालाचं जुगाराचं व्यसन, गोपालाची आण आणि राणीचा पडिवाव या स्वभाव वैशिष्ट्यांसह हरिपालाच्या रूपातले श्री चक्रधर या राजवैभवात अधिक काळ स्थिरावले नाहीत. आपल्या अवतार कार्याची जाणीव ठेवून हरिपालाच्या रूपातील प्रभू चक्रधरांनी राजवैभवाचा त्याग करण्याचं ठरवलं. नेहमीप्रमाणे जुगार खेळायला गेलेले हरिपाल सर्व काही हरून आले. जुगाराचं देणं देण्यासाठी हरिपालाच्या राजमहालात आले आणि खिन्न अवस्थेत मंचकावर पहुडले. हे बघून प्राणप्रिय पत्नी कमलाईसा मंचकाजवळ आली आणि म्हणाली, स्वामी, आज आपण एवढे चिंतिस्त का? आज एवढे उदास का? प्रिय, आम्ही आज जुगार हरलो आणि जुगाराचं देणंही आमच्याकडे बाकी आहे. ते लोक राजवाड्याच्या पायरीजवळ आमची वाट बघतायत. आम्ही द्रव्य दिल्याशिवाय भोजन घेणार नाही ही गोपाळाची शपथ घेऊन आलो आहोत. आता देण्यासारखं आमच्याकडे शिल्लक काहीच राहिलं नाही. तेव्हा आपणच त्याची पूर्तता करावी अशी आमची इच्छा आहे. आमची आज्ञा आहे आपणाला, आपण अंगावरचे सर्व अलंकार आम्हाला द्यावेत. तुम्ही निश्चिंत असा. यथावकाश आम्ही तुम्हाला याहीपेक्षा सुंदर साज करून देऊ. हरिपालाच्या मुखातून निघालेले हे उद्गार ऐकताच राणी कमलेच्या अंतरात माहेरची अस्मिता जागृत झाली आणि एका क्षुद्र मोहापायी या स्त्री सुलभ मनानं अलंकार देण्याला स्पष्ट नकार दिला. वदे कमल जा हरिपाळासी, वदे कमल जा हरिपाळासी, देव कसे देणे अहो ही माहेरची लेणी, अहो ही माहेरची लेणी. तसं पाहिलं तर पती हा स्त्रीचा खरा दागिना आणि पती असेल तरच त्याच्या शृंगारालाही अर्थ आहे. मग असं असताना तुमच्याकडून आम्हाला हे अपेक्षित नव्हतं. आमच्यापेक्षा तुम्हाला दागिने प्रिय झालेत असंच ना? कमलाईसाकडून झालेल्या अपेक्षाभंगामुळं हरिपालानं औदास्य स्वीकारलं. मन कशातही लागत नव्हतं. शेवटी भरवसा सोडण्याचं निश्चित झालं आणि रामयात्रेचं निमित्त साधलं. रामयात्रे मिसे दभारे निघाला, उठून गेला मग सर्वजने शोधिला. नाही स्वामी असा शब्द रानिसी कळला, विरह भरला मातेने शोक मांडिला. वदे सुता मला टाकुनी परदेशाला, मारुनी भाला कसा एका एकी तू गेला. रामयात्रेच्या निमित्तानं हरिपालाची पावलं महाराष्ट्राकडे वळली. दर कोस दर मुक्काम करीत हरिपालाची यात्रा महाराष्ट्राच्या दिशेनं आगेकूच करू लागली. दर दिवशी 2 सेवक राजकुमाराचा सुखसंदेश घेऊन गुजरातकडे परतत होते. राजवाड्यातून निघालेली हरिपालाची रामयात्रा महाराष्ट्रातल्या देऊळवाडा येथे येऊन विसावली. देऊळवाडा विदर्भ प्रांतातील एक छोटंसं गाव. मेघापूर्णा नदीच्या संगमावर काजळेश्वराचं मंदिर. याच मंदिरात हरिपालाच्या राजजीवनातील अखेरचा मुक्काम. याच ठिकाणी हरिपाळांनी अंगावरची राजवस्नं उतरवली, आभूषणही त्यागली, राजमुकुटही उतरवला आणि मध्यरात्री हडपू आणि सागरिया या आपल्या स्वामिनिष्ठ सेवकांना झोपेतच सोडून हरिपाळ रुद्धपूरच्या दिशेनं निघाली. रुद्धपूर ही महानुभावांची काशी. प्रभू श्री चक्रधरांनी संबोधलेलं हेच ते परमेश्वरपूर. महानुभावांच्या पंचकृष्णांपैकी चौथे कृष्ण श्री गोविंद प्रभू. श्री गोविंद प्रभूंच्या प्रदीर्घ वास्तव्यानं रुद्धपूरचा अणुरेणू पवित्र झाला. याच अर्थानं स्वामी श्री चक्रधर म्हणतात,
परमेश्वरा पुरा जाई जे तेथ पाऊला पाऊला गोमटे. रुद्धपूर वासियांचे मायबाप, सासूर वाशिनीचं माहेर, अनाथांचे नाथ, दिनांचे कैवारी श्री गोविंद प्रभू यांचा हाच भव्य आणि प्रशस्त तो राजमठ. रुद्धपूर वासियांचं हे चालतं बोलतं दैवत. रुद्धपूर या नावामागं अनेक ऐतिहासिक संदर्भांचे धागेदोरे विणल्या गेलेत. रुचिक ऋषींच्या वास्तव्यामुळे याला ऋत्विकपूर असंही म्हणत असत. ब्रह्मदेवाच्या वरामुळे रुचिक ऋषींना रिद्धिसिद्धी प्राप्त झाल्या म्हणून पुढे रुद्धपूर हे नामाभिधान झालं. जमदग्नी ऋषींची तपोभूमी, याच ठिकाणी जमदग्नी ऋषींकडून कामधेनूच्या प्राप्तीसाठी सहस्त्रार्जुनाशी झालेल्या युद्धात रुधिर म्हणजेच रक्ताचा पूर वाहिला म्हणून याला रुधिरपूर असंही म्हणत असत. पूर्व वैभव नाहीसे झाले म्हणून आता रितपूर असंही म्हटलं जातं. हिरण्यकश्यपूच्या वधानंतर ब्रह्महत्या पातक चुकावे म्हणून येथील देवालय तलावात नरसिंहांनी हात धुतल्याची आख्यायिका देखील सांगितल्या जाते. सर्वांच्या हृदयात विसावलेलं राऊळ सावळापूरच्या लेकींचं सुद्धा माहेर होतं. मी दैवाची नरदेवी म्हणून सासरच्यांनी तिरस्कारलं म्हणून काय झालं, शेवटी तिच्यासाठी माहेरच होतं की. रुद्धपूरचं श्री गुंडम्मा राऊळ आपल्या अगाध लेणेनं रुद्धपूरच्या पंचकृषीत श्री प्रभूंचा सर्वत्र संचार असायचा. त्या विहरणामागं जीवमात्रांची कणव होती. रंजल्या गांजल्याविषयी अपार करुणा होती आणि तिनं वागणाऱ्यांवर करडी नजरही होती. भविष्यातल्या अशुभाचं ते सूचक होतं. रावो आम्ही पाण्याविण मरतो असो अशी आर्त हाक देणाऱ्या तृषाकांत मातंगाचे ते धनी होय. सामाजिक समतेच्या क्षितिजावर श्री प्रभूंकडून मातंगाला मिळालेली महाराष्ट्रातील ही पहिली विहीर. सासू सुनेच्या कौटुंबिक जीवनातही सहजतेनं डोकावून रावळांनी अन्यायाचं निर्मूलन करीत सुनेला ताक पाजवणाऱ्या खट्या सासूलाही धडा शिकवला. कधी तेलाच्या घरी तर कधी महाजनांच्या घरी सारखाच संचार करणारे राऊळ समतेचे आद्य सुधारक होते. या परमेश्वरपुरात आजही या गोष्टीची ज्वलंत साक्ष देणारी कितीतरी स्मृती बघायला मिळतात. सासू सुनेची विहीर ही त्याचीच एक स्मृती होय. देऊ वाडेकर लक्ष्मणधर भटांना आपल्या अलौकिक सामर्थ्यानं द्वारका दर्शन घडवून द्वारकेचा राणा योगेश्वर श्रीकृष्णाचे आम्ही अवतार आहोत हे दाखवून दिलं. अशा या परमेश्वरपुरातील राघवन हटातील सिंगुळ बुर्डांचा स्वीकार करीत असतानाच हरिपालाच्या रूपातील सर्वज्ञाचं आगमन झालं. श्री प्रभूंना पाहताच गोसावियांनी काया प्रणित केला. आपण या आपणा क्षेमा आलिंगन दिधले, ये माझे झाला म्हणे आता होय म्हणे असे हर्षोद्गार काढीत शेंगुळ बुर्डे हरिपालाकडे फेकत मेल्या चक्रा होय म्हणे अशा उद्गाराबरोबरच ज्ञानशक्ती प्रदान केली आणि याच क्षणी हरिपालाचं श्री चक्रधर स्वामी असं नामकरण झालं. पर अवर या उभय ज्ञानशक्तींचा अंगीकार करून प्रभू श्री चक्रधरांनी श्री गोविंद प्रभूंचं शिष्यत्व स्वीकारलं. सौंदर्याचा मूर्तिमंत आविष्कार म्हणजे सालबर्डीचा डोंगर. विविध वनपुष्पांनी नटलेली, मधुर फळांनी बहरलेली अशी ही वनश्री माडू नदीच्या स्वच्छंद विहारानं अधिकच खुलली. कोकिळेचं मंदिर गायन, तर कधी रामदूताचा भुभुक्कार, तर कधी हिस्त्र श्वापरांची भयावह गर्जना, तर कुठे मयुराचं स्वच्छंद नाचणं. निसर्गाचा अनोखा आविष्कार म्हणजे सालबर्डीचा डोंगर. ज्ञानाचे कार्य ऐसे जे ज्ञानासाठी वैराग्य उपजे आणि स्वामींनी तेच स्वीकारलं. विश्वातल्या समग्र जीवमात्रांचं चिंतन करीत मौन उन्मनी विरक्त अवस्थेत हा ज्ञानी आमचा राजा सालबर्डीच्या पर्वतराजीत 12 वर्षपर्यंत विचरत राहिला. याच स्थळी प्रभूंनी ससिक रक्षणाची लीळा केली. प्राणीमात्रांविषयी अपार करुणा प्रगट केली. शरण आलेल्या चिमुकल्या सशाला अभय तर दिलंच, पण त्याचबरोबर हिंस्त्र वृत्तीचे बळी ठरलेले
पारध्यांना अहिंसक बनवण्याची अद्भुत किमयाही स्वामींनी केली. या निसर्गरम्य पर्वतराजीच्या कुशीत घोर तपश्चर्या करणाऱ्या महायोगिनी मुक्ताबाईंची प्रभू श्री चक्रधरांशी भेट झाली. कैसी बाई निरा तापस. प्रभूंनी तिच्या तपश्चर्येची मुक्त प्रशंसा केली. ही मुक्ताबाई म्हणजेच उज्जैन सम्राट राजा विक्रमादित्याची राणी, तर नीतिशतक, शृंगार शतक आणि वैराग्य शतक या ग्रंथाचे कर्ते राजा भृतहरीची भावजाई. तिने आपल्या पर्णकुटीत नेऊन प्रभूंना कुशासनावर विराजमान करून वनपुष्पांची पूजा करत कंदमुळांची आरोगणा दिली. मेहकरला स्वामी असताना द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याच्या जन्माष्टमीच्या दिवशी बेणाबाईने मातीचे गोकुळ, वसुदेव आणि देवकी बनवले आणि स्वामीला म्हणाल्या, बा मैन्य देव हो, आजी गोकुळ अष्टमी. सर्वज्ञ ते दृश्य पाहून म्हणाले, वसुदेव देवकी काय मातीच, श्रीकृष्ण काय मातीचा. तुम्ही देवकी होया, आम्ही श्रीकृष्ण होऊ. असे म्हणून सर्वज्ञ छोटेसे रूप धारण करून बेणाबाईच्या उसंगी रिगाले आणि आम्ही श्रीकृष्ण आहे असं दाखवून दिलं. विदर्भ प्रांतातील हे दुसरं तीर्थक्षेत्र लोणार, 52 क्षारांचं तळे म्हणून लोणार सरोवर जागतिक पर्यटकांचं आकर्षण. याच ठिकाणी यादव सम्राट श्री कान्होरदेव राणा यांनी स्वामी श्री चक्रधरांचं दर्शन लोणार क्षेत्रीच घेतलं. तारा तीर्थांच्या वटातळी स्वामी आसनस्थ असताना तेथील बडव्यांच्या सांगण्यावरून स्वामींच्या सौंदर्यावर लुब्ध झाला. हा राणा योगराजाच्या दर्शनास आला. दर्शन केल्यानंतर त्याने सुवर्ण मुद्रांची वाखारी स्वामींच्या चरणापाशी ओतली. प्रभूंना त्या सुवर्ण मुद्रांचं महत्व तरी काय. राजाने समर्पण केलेल्या त्या सुवर्ण मुद्रेकडे एक नजर टाकून प्रभूंनी दुसरा कटाक्ष मातीवर टाकला आणि राजाला भासवलं की सुवर्ण मुद्रा या तुम्हाला, आमच्यासाठी सोनं तरी माती. लोणारहून प्रतिष्ठान नगरी पैठण येथे स्वामी आले आणि इथेच अखिल विश्वातील जीवात्म्याचा उद्धार करण्याचे व्यसन त्यांनी स्वीकारले. भोगावतीच्या घाटावरती अवतारांची झाली दाटी, विनवाया येती बाईसा भेट प्रभू देती. नासून त्रय दोषी बाईसा भेट प्रभू देते. बाईसाची गुंफा पैठण येथे बाईसासारख्या स्त्रीच्या जीवनाचा उद्धार करून समस्त स्त्री वर्गाला धर्मप्रवाहात सन्मानाने आणलं. त्यांच्या ठिकाणी असलेल्या त्रिदोषांचा नाश करून परमेश्वर जीवात्म्याची जाणीव करून दिली. सेवा घडली म्हणोनी चालून आले चक्रपाणी. होरती कणवेची बाईसा भेट प्रभू देते. नासून त्रय दोषी बाईसा भेट प्रभू देते. पांड्यांची गुंफा याच ठिकाणी पांड्याला द्वारावतीकार हे श्री चांगदेव रावळ आहेत असे असल्याचं दाखवून दिलं. बोध पांड्यासी स्वप्नी दिला प्रतिष्ठाणी. देव हाची चक्रपाणी कैवल्याचा दाणी. अनाथासी साह्य करी, अनाथासी साह्य करी दया तुझी थोर. राऊळांच्या पायी झाले धन्य गंगा तीर. राऊळांच्या पायी झाले धन्य गंगा तीर. भ्रमतस गावी सखा चक्रधर. राऊळांच्या पायी झाले धन्य गंगा तीर. महानुभावाचे श्री दत्त मंदिर म्हणून ओळखला जाणारा शास्त्रमठ
म्हणजेच पाषाणमठ हा 12व्या शतकातील वास्तुकलेचा एक जिवंत दाखला होय. शालिवाहनाच्या राजवाड्याचे अवशेष आणि तीर्थखांबांवरील कलाकुसर याबरोबरच अनुपम सौंदर्याचे नमुने म्हणून कितीतरी वाडे अस्तित्वात आहेत. अशा अर्थाने जरी पैठणचं दर्वेपण समृद्ध होत असलं तरी जीवमात्रांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी महाराष्ट्रभर परिभ्रमण करणाऱ्या विश्वनियंत्या प्रभू श्री चक्रधराचं सिंहस्थ यात्रेच्या निमित्तानं पैठणला झालेलं आगमन म्हणजेच पैठणचं दर्वेपण सर्वार्थानं पूर्णत्वाला पोहोचल्याचाच तो एक महान निर्वाळाच होय. हे सत्य लीळाचरित्राच्या कोणत्याही अभ्यासकाला नाकारता येणार नाही. पैठण म्हणजे विद्यानगरी. महाराष्ट्रातील एक महत्वपूर्ण नगर म्हणून पैठणची कीर्ती दूरवर पसरलेली. महाराष्ट्राच्या आध्यात्मिक नकाशावर तेजोवलयाने अंकित असलेल्या या शहरात स्वामी चक्रधरांनी आपलं पुनीत वास्तव्य केलं आणि याच ठिकाणी विश्वाचं भवितव्य कीर्तिस्तंभाच्या माध्यमातून प्रगट केलं. खांबावरती बसून कावळा पाणी प्राशन करील तेव्हा हे सगळं जग जलमय होईल अशी भविष्याची जाणीव करून दिली. म्हणूनच तर ते सर्वज्ञ. गंगातीरीच्या सुरम्य काठी गोदावरीच्या पवित्र काठी भक्तासह बसले मला श्री चक्रधर दिसले. मला श्री चक्रधर दिसले. गंगातीरीच्या सुरम्य काठी गोदावरीच्या पवित्र काठी. छिन्नस्थळी येथे स्वामींकडून धर्मशास्त्राच्या निरूपणाचा लाभ घेत बसलेल्या स्त्रियांना बघून उपहासाने बोलणाऱ्या सारंग पंडितालाही प्रभूनं खडसावलं. हांगा तुमचा काही जीव आणि याची या काही जीवलिया. तुम्ही ते आन देव राखता आणि या ते आन देव राखता. ऐसी काय येथे असे असा प्रतिप्रश्न करून सारंग पंडिताला निरुत्तरित करत आपल्या ठिकाणी असलेल्या समत्वाची जाणीव करून दिली. ज्याप्रमाणे पैठण येथे बैसासारख्या स्त्री जीवनाचा उद्धार करून समस्त स्त्री वर्गाला धर्मप्रवाहात सन्मानाने आणलं त्याचप्रमाणे समत्वाची जाणीव करून दिली. स्वामींचं जीवन दर्शन अनेक विध अंगाने निहाळता यावं इतकं ती विशाल आणि व्यापक आहे. याचा प्रत्यय लीळाचरित्रातून अनेक बोलक्या प्रसंगातून सहजपणे दिसून येतो. ते कुठे निरूपक आहेत तर कुठे कथाकारही होतात. नवे स्वामींचे सार्थपण माणूसपण वटवणारी माऊलीही काही ठिकाणी ते आहेत. बालकाशी हास्य विनोद करणारे बालसवंगडीही आहेत. असा अलौकिक अवतार पुरुषांचा सर्वांग परिपूर्ण आणि अष्टपैलू जीवनाचा विलोभनीय साक्षात्कार लीळाचरित्रातून प्रत्येक ठिकाणी दिसून येतो. गोंधळाचा चांभार दाखवू याला स्वामींचं दर्शन घेण्याची इच्छा झाली. परंतु जातीभेदाच्या विषमतेच्या दरवाजा प्रवेशासाठी आडवा येत होता. जातींमुळे माणूसपण हिरावला गेलं होतं. दर्शनाच्या तहानेनं व्याकुळ झालेला डाकू पायरीपाशीच तळपत होता. बाईसाने निरोप देताच स्वामी बाहेर आले आणि दर्शन देऊन म्हणाले
न ब्राह्मण न क्षत्रिय न वैश्य न शूद्र असं निरूपण करून जातीयतेची विषवल्ली उखडून टाकली. याच लीळा चरित्रातील असाच एक प्रसंग. अनाथ स्त्री जीवनाचे ममतेने आसरू पुसणारे करुणाधन आपल्या शिष्याकरवी सुयर करून घेतात. एका स्त्रीचं बाळांतपण आस्थेनं करून घेतात. बाळांतपणीच्या उपचाराची, तिच्या पथ्याची, बाजेखाली ठेवाव्या लागणाऱ्या शेगडीची न विसरता आठवण ठेवीत. प्रभूंची ही मातृत्वाची भूमिका एका निसर्ग मातेलाही विचार करायला लावण्यासारखीच आहे. डोमे ग्रामी महाराज राजमढी सिरताज सखया राजमढी सिरताज कृपा लक्ष घालुनिया सुखदानी चहू मध्ये तो देखिला दीनवानी सुखानंद द्यावा धरी हे तुमनी सुखा आडकू वस्तू आहे म्हणोनी अव्यक्तीहून व्यक्त झाला जीव उद्धरणासाठी सखया जीव उद्धरणासाठी राजमढामध्ये येऊन सेनी अवस्थान भीतभंगी सखया अवस्थान भीतभंगी डोमे ग्रामी महाराज राजमढी सिरताज सखया राजमढी सिरताज. एक वाण्याचा मुलगा होता. एके दिवशी त्याची भावजाई त्याला स्नान घालत असताना तो अचानक घाई करू लागला. त्याची ती अचानक सुरू झालेली घाई पाहून भावजाई त्याला म्हणाली, आज तुला कुठली एवढी घाई आणि एवढी घाई करून काय गोंदेश्वरापुढे पद्मेश्वर मांडायचं काय? असं म्हटल्यावर अर्धवट आंघोळ करून तो व्यापाराला निघून गेला. अगदी हट्टाला पेटून मेहनतीने पैसा कमवला आणि गोंदेश्वरापुढे पद्मेश्वराचं मंदिर बांधलं. हे मंदिर नेमकं कोणी बांधलं, का बांधलं याची सर्व कथा स्वामी सांगतात. अर्थात भूतकाळाची ही जाणीव डोळ्यासमोर जिवंत उभी करतात आणि स्वामी खरोखरच सर्वज्ञ आहेत याची साक्ष प्रत्येक वेळेस पटू लागते. स्वामी भिल्लमठी असताना भिल्लमठी महादेव राजाला स्वामींच्या दर्शनाची अत्यंत उत्सुकता लागली होती. स्वामी गुर्जर भाषेतच बोलले. म्हणाले, हू छे एक झांझण छे ग्रामीण भिक्षा मंगन गई छे हू नेनो चांगदेव रावळ बांगदेव रावळ असं म्हणून त्याला दर्शन दिलेच नाही. महाराष्ट्रामध्ये पायी भ्रमण करून विश्वबंधुत्वाचा, समतेचा, एकात्मतेचा संदेश देऊन भगवान श्री चक्रधर स्वामींनी उत्तरापंथी विजय केले. हेच ते बेलापूर. उत्तरपंथी का गेले स्वामी श्री चक्रधरा आता मज कोण जगी आसरा आता या कोण जगी आसरा. स्वामींच्या प्रयाणानंतर शरशास्त्र संपन्न असलेल्या सरालेकर माहीम भट्टांनी स्वामींच्या समाज कार्याची जाणीव अखिल विश्वाला सतत जिवंत राहावी या उद्देशानं श्री क्षेत्र रुद्रपूर वाजेश्वरी येथे मराठीतील 8 ग्रंथ लीळा चरित्र रचला. मराठी साहित्याला महानुभाव संप्रदायाने दिलेलं हे महान योगदान होय. आजही मराठी सारस्वतात आणि महाराष्ट्राच्या आध्यात्मिक जगात श्री चक्रधर स्वामी आणि लीळा चरित्र हे नाव तेजोवलयाने अंकित आहे.